मित्रांनो, आता तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ पाहिलेला ते क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तर या व्हिडिओमध्ये मी समजा तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही चॅनेलवरती नव्याने पहिल्यांदा झाल्यास पहिले वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग एडिटिंग शिकवत असतो. आणि जे आज व्हिडिओ बनवलेला आहे ते इंस्टाग्रामवरती खूपच ट्रेंडिंगला सुरू आहे. तर सोबतच मित्रांनो, याचं लागणारं मटेरियल आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल, तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. तर चला मित्रांनो, जरा वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आपल्याला प्ले स्टोअरवरून सुपर VPN ॲप डाउनलोड करायचे. त्यानंतर सिंगापूरचे VPN कनेक्ट करून घेऊन आपल्या टेलिग्राम चॅनलवरून CapCut Pro ॲप्लिकेशन डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे. त्यानंतर आता न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून आपला जो व्हिडिओ आहे ना तो ॲड करून घ्यायचे. ॲडवरती क्लिक केल्यानंतर इझिली हा व्हिडिओ जो तो ॲड होऊन जाईल. तर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. तर रिप्लेस नावाचे एक्स्ट्रॅक्टिव्ह व्हिडिओ नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून या एक्स्ट्रॅक्टिव्ह झालेल्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून बीट्सचा ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून आता जिथे जिथे ॲनिमेशन चेंज होतील ना तिथे तिथे बीट्स ॲड करायचे. थोडंफार सॉन्गवरती सुद्धा लक्ष द्यायचे. जिथे जिथे एकदमच सॉन्गवरती जाईल तिथे तिथे बीट्स ॲड करायचे. तर अशा प्रकारे सगळे तुम्ही म्हणजे बीट्स ॲड करून घ्यायचे. तर मी ॲड करून घेतलेले. तर आता बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून वरच्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायची. त्यानंतर रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून फोटोजवरती येऊन आपला कोणताही एक फोटो रिप्लेस करून घ्यायचे. त्यानंतर दोन बोटाने मोठं करून जिथे जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे तिथे स्प्लिट करायचे. तर आता स्प्लिटवरती क्लिक करायचे. तर बघू शकता मित्रांनो, मी अशा प्रकारे स्प्लिट करून घेत आहे. तर आता सगळं स्प्लिट करून घेतो मी. तर बघू शकता मित्रांनो, मी समजा स्प्लिट केलेले. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आपल्याला मी आता जिथे जिथे कोणते ॲनिमेशन्स ॲड करायला सांगतो तिथे तिथे तुम्ही ॲनिमेशन्स ॲड करायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिले लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचे. ॲनिमेशन्समध्ये गेल्यानंतर ते कॉम्बोवरती क्लिक करायचे. कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर जो मोन नावाचा ॲनिमेशन आहे ना तो भेटून जाईल, तो ॲड करून घ्यायचा. थोडंसं पुढे आल्यानंतर भेटून जाईल. त्यानंतर 6 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती येऊन 3 नंबरच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन इथे थोडंसं पुढे स्क्रोल केल्यानंतर स्विंग बॉटम नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो भेटून जाईल, तो ॲड करून घ्यायचा. 8 सेकंडच्या पुढच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या 10 सेकंडच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन इथे स्विंग राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर लास्ट 2 नंबरच्या लेअरवरती जाऊन इनमध्ये येऊन स्विंग बॉटम लास्टच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून वेव्ह अँड स्लेड नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता ट्रान्झॅक्शन ॲड करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिल्याच ट्रान्झॅक्शनवरती येऊन लाईट इफेक्ट्समध्ये येऊन ग्लेअर टू नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता एक ट्रान्झॅक्शन सोडून पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती सुद्धा तोच ॲड करायचे. तर एक ट्रान्झॅक्शन एक सोडून पुढच्यावरती ॲड करायचं, असं एक गॅपमध्ये करत जायचं आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. इफेक्ट्स ॲड करण्यासाठी आता व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून इथे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन एक जनरल स्पॉट नावाचा जो इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे. ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथे आपल्याला टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट भेटून जाईल, तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जिथे हे संपतं ना तिथपर्यंत स्प्लिट करून घ्यायचे. ते व्हाईट कलरचे येतो ब्लिंक, ते डिलीट मारायचे. तर इथे जिथे स्प्लिट केलं तर तिथे येऊन आणखी एकदा बॉडी इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन हर्ट फ्लेम्स नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जिथे हर्ट येऊन जातो ना तिथपर्यंत स्प्लिट करायची. त्यानंतर आता ते यायचे 20 फेमवरती 0.20 फेमवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून नाईट क्लबमध्ये यायचे. नाईट क्लबमध्ये आल्यानंतर व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट आहे ना 1 नंबरलाच भेटून जाईल.
तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जिथे इफेक्ट म्हणतो ना त्या पुढचं स्प्लिट करून डुप्लिकेटवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता पुढे प्रत्येक बीटवरती एक ॲड करून घ्यायचे प्रत्येक बीटच्या मध्ये. त्यानंतर ना पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ना ते लीक वन नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना आता तो तुम्ही व्हायब्रेशन फ्लॅश ॲड केलेलाच आहे, तर आता इथे यायचं 10 सेकंडच्या पुढच्या बीटवरती. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेनिंगमध्ये येऊन ट्रेनिंगमध्ये आपल्याला बटरफ्लायज नावाचा इफेक्ट भेटून जाईल. तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. तर अशा प्रकारे इझिली व्हिडिओचा तो बनवून रेडी होऊन जाईल. तर इथे आता वरच्या कोपऱ्यातल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इझिली आपला व्हिडिओचा तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला असेच ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.